थकबाकी रक्कम त्या सभासदाची किती आहे, 1 वर्षाची 2 वर्षाची जे काही रक्कम असेल त्याकरिता सर्वप्रथम कार्यकारिणी समितीने त्यांच्या सभेत चर्चा करावे। त्याप्रमाणे त्या सभासदाला मागणी पत्र पाठवावे। मागणी पत्र दिल्यानंतर 3 महिन्यात अगर त्यांनी पैसे नाही भरले, थकबाकीची रक्कम नाही भरली, तर तो सभासद थकबाकीदार मोजला जाईल। अशा सभासदाविरुद्ध संस्थांनी माननीय उपनिबंधक सहकारी संस्था प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत। उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयात कलम 101 आत्ताचा 154/29 अर्ज दाखल करून त्यासोबत त्या सभासदाचा व्यक्तिगत लेजर तसेच त्या सभासदाला दिलेली मागणी नोटीस म्हणजे लेखी मागणी पत्र तसेच थकबाकी असल्याबाबतचे विवरणपत्र हे जोडून अर्जासह उपनिबंधक कार्यालयात सादर केल्यानंतर त्याला कोर्ट फी लावावी लागते। आता ती रक्कम किती आहे? अगर 1 लाखापर्यंत रक्कम असेल तर कोर्ट फी 100 रुपये किंवा 2% जे जास्त असेल ती रक्कम। अगर 1 लाखाची रक्कम आहे थकबाकीची तर त्याला 2% 200 रुपये होतात, तर 200 रुपये त्याला कोर्ट फी लावावी लागेल। अगर 1 लाखावर 5 लाखापर्यंत रक्कम थकबाकी असेल तर 2000 रुपये किंवा 2000 प्लस 1% थकबाकी जी रक्कम आहे त्याचा 1% म्हणजे 2000 प्लस 1% किंवा 6000 रुपये, जे रक्कम जास्त होईल ती रक्कम कोर्ट फी असणार आहे। तसेच 5 लाखाच्या वर रक्कम असेल कितीही तर 6000 रुपये प्लस अर्धा टक्का वसुली रकमेच्या 0.5% किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये अशी कोर्ट फी त्या अर्जाला लावल्यावर माननीय उपनिबंधक यांच्या कार्यालयात तो अर्ज सादर केल्यावर उपनिबंधक कार्यालय त्या अर्जावर सुनावणी नोटीस सामनेवाले यांना म्हणजे थकबाकीदार सभासद यांना पाठवतो। त्यावर सुनावणी घेतात, सामनेवाल्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येतात, संस्थेचे म्हणणे ऐकून घेऊन उपनिबंधक कार्यालयातून थकबाकीचा वसुली दाखला, वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येतात। वसुली प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर सदरचा दाखला प्रत्येक जिल्ह्यात वसुली अधिकारी महाराष्ट्र शासनाने नेमलेले आहेत, त्या वसुली अधिकारी यांच्याकडून तो वसुली दाखला एक्झिक्यूट करण्यात येतात, म्हणजे वसुली करण्यात येते। त्या थकबाकीदार यांना त्या वसुली अधिकारी यांच्याकडून नोटीस पाठवून नोटिसीने सुद्धा अगर रक्कम वसूल नाही झाली तर त्याला जप्तीची नोटीस पाठवून त्याचा जे काही प्रॉपर्टी असेल ती प्रोसेस, त्याची जे MCS ऍक्ट मध्ये आहे त्याप्रमाणे ती प्रोसेस करून त्याचा जे काही प्रॉपर्टी असेल त्याला सुद्धा जप्त करून वसुली करण्यात येते। म्हणजे संस्थाची कुठलीही देणे रक्कम ही
वसुली पात्र आहेत हे लक्षात ठेवा. कुठलीही रक्कम तुमची बुडत नाही. थकबाकीदार सभासद याने हे विचार सोडून द्यावा की मी थकबाकी रक्कम भरली नाही तर मला भरायची गरज पडणार नाही, परंतु तुमच्या जे काही संपत्ती असेल ती जप्त होऊन तुमची रक्कम वसुली करण्यात येते, हे लक्षात ठेवा. वसुली अधिकारी यांना जेव्हा आपण वसुली दाखला जो उपनिबंधक सहकारी संस्था यांनी निर्गमित केलेला आहे, आम्ही वसुली अधिकारीकडे जमा केल्यानंतर हे लक्षात ठेवा, वसुली अधिकारी स्वतः ते वसुलीची प्रोसेस करत असतात, पण त्यासाठी सुद्धा शासनाने त्यांना किती फी घ्यायची ती ठरवून दिलेली आहे. वेळोवेळी शासनाने त्याप्रमाणे परिपत्रक काढलेले आहेत. शासनाने विविध रक्कम, जसं कोर्ट फी बाबत आता मी सांगितलं 1 लाख 1 लाख ते 5 लाख 5 लाखच्या वर किती रक्कम कोर्ट फी म्हणून द्यावी लागेल, तसंच वसुली अधिकारी यांना किती रक्कम फी म्हणून द्यायची त्याबाबत सुद्धा शासनाने सहकार खात्याने GR काढलेले आहेत. अगर वसूल पात्र रक्कम 5 लाख आहे त्यावर 500 रुपये किंवा जे प्रत्यक्ष खर्च झालेला असेल ती रक्कम, दोघांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम वसुली अधिकारीला देणे गरजेचे असते. लक्षात ठेवा, वसुली अधिकारी कित्येकदा चुकीची माहिती देऊन संस्थांकडून चुकीची रक्कम वसूल करतात. संस्थांकडून सर्व्हिस चार्जेसच्या नावाने 4% वसुली करतात, हे चुकीचे आहे. वसुली दाखल्याचे नोटीस दिल्यावर अगर वसुली अधिकाऱ्यांनी नोटीस दिली थकबाकीदाराला तर 50,000 आहे, 50,000 पर्यंत रुपये 500 किंवा प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम त्या दोघांपैकी कमी जी रक्कम असेल ती. अगर 50,000च्या वर असेल रक्कम तर वसुली रकमेच्या 1% किंवा प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम त्या दोघांपैकी जी रक्कम कमी असेल ती. माफ करावे, मी पूर्वी 5 लाख बोललोय, परंतु ते 5 लाख नसून 50,000 बाबत मी मांडत होतो. म्हणजेच 50,000ची वसुली रक्कम असेल तर 500 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्च झालेले जी रक्कम असेल त्या दोघांपैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती रक्कम वसुली अधिकारी यांनी संस्थेकडून घ्यावी आणि त्यासाठी त्यांनी पावती द्यावी. 50,000च्या वर असेल तर वसुली रकमेचा 1% किंवा जो प्रत्यक्ष खर्च झाला असेल ते त्या दोघांपैकी जे कमी असेल ती रक्कम त्यांनी संस्थेकडून घ्यावी. आता नोटीस, काही वेळा नोटीस दिल्यानंतरही सुद्धा रक्कम वसुली होतात. नाही वसुली झाली तर जप्तीची प्रोसेस सुरुवात होते. वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये जे काही कारवाई करून जप्तीची प्रोसेस सुरू करतात. जप्तीमध्ये 3 लाखापर्यंत थकबाकी रक्कम असेल. लक्षात ठेवा, महत्वाची बाब आहे. आजपर्यंत ही बाब कोणीही सांगितलेली नाही जे मी आज आपल्याशी शेअर करत आहे. अगर वसुली पात्र रक्कम 3 लाखाच्या आत असेल तर जप्ती नोटीस देताना वसुली अधिकारी 4,500 किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च यापैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम संस्थेकडून मागणी करेल. तसेच 3 लाखावर रक्कम असेल तर 1.5%
किंवा 1.5% किंवा जो खर्च प्रत्यक्ष झालेला आहे त्या दोघांपैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम वसुली अधिकारी यांनी संस्थेकडून फी म्हणून घ्यायची आहे. आता काही ठिकाणी नोटिसीवर वसुली होतात, काही ठिकाणी जप्ती पर्यंत वसुली होऊन जाते, पण काही ठिकाणी लिलाव करावा लागतो. आता लिलाव अगर वसुली रक्कम 6 लाखाच्या आत कितीही असू शकते, 6 लाखाच्या आत असेल तर 18,000 रुपये किंवा जी प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम या दोघांपैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम वसुली अधिकारी यांना द्यायची आहे. आणि 6 लाखावर असेल तर 3% किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च त्या दोघांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम वसुली अधिकारी यांना द्यायची आहे. आणि ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्यायची आहे, असे नाही की एकत्रच द्यायची. काही संस्था मी बघितल्या आहेत किंवा काही वसुली अधिकारी एकत्रित पैसे घेतात. तुम्हाला मागणी नोटीस दिली, जप्ती नोटीस दिली, जप्ती केली किंवा लिलाव करणं, त्यावेळी टप्प्याटप्प्याने ते पैसे